पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल सुकृताची जोडी बोध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे कृष्ण गोकुळी जन्मला द्रष्टा जगताप सुटला
होता कृष्णाचा कृष्ण निजला कृष्ण निजला कृष्ण कोणी जन्मला कृष्ण कोणी जन्मला दृश्य तळका पसुटला दृश्य तळका पसुटला हो दृश्य तळका पसुटला दृश्य तळका पसुटला दृश्य तळका पसुटला होता कृष्णा अवतार होता कृष्णा अवतार अवतार
आनंद करती घरोघर घरोघर आनंदे आनंदे करती घरोघर ओ आनंदे आनंदे करती घरोघर घरोघर आनंदे आनंदे करती आनंदे 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 करती घरोघर आनंदे आनंदे ओ जुमला किनारे मोरा गाव गाव नदिया किनारे मोरा गाव रे ऐजैया गाव रे गाव रे ऐजैया गाव रे आनंदे करती घरोघर आनंदे करती पुंडलिक वरदा
कृष्ण गोकुळी जन्मला, द्रष्टा चळका पसुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. श्री संताची ये माथा चरणावरी, अखिल कोट ब्रह्मांडाधीश प्रभू पंढरीश परमात्म्याच्या पावन छायाचित्राखाली थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने आपल्या पवित्र अशा मेंढका नगरीमध्ये वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण श्री संत नारायण स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने यंदाचं चालू असलेलं 39व्या वर्षाचं अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाचे मार्गदर्शक आणि 39 वर्षापर्यंत सप्ताह अखंडित नियमाने चालवीत आणलेले आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर. नियमाला अत्यंत महत्व आहे महाराज. रात्री मी बोलून गेलोय, नियम चालवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मग आता मोठ्या स्वरूपात सप्ताह असो की छोट्या स्वरूपात असो, नियम चालवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आजपर्यंत 39 वर्षापर्यंत ज्यांनी या सप्त्याचं नियम सदोदितपणे अखंडितपणे चालवीत आणलेले पंढरीनाथ महाराज यांच्या सुंदर असं पावन उपस्थितीमध्ये चालू असलेले भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा, तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहयोगाने चालू असलेल्या नामयज्ञ सोहळ्याचा आज सांगता वारकरी संप्रदायाच्या नियमाने काल्याच्या प्रसंगाने सप्त्याची सांगता होत असते. आता भौतिक काला तर हाय, पुढे महाराजांनी सुंदर असा काला सांगितले. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जीव ब्रह्म ऐक्य होणं हे खरं काला आहे. आणि जीव ब्रह्म ऐक्य असं करणारा काल्याचा प्रसंग आणि आजच्या या काल्याच्या प्रसंगाची सेवा आयोजक मंडळाच्या वतीने, सप्ताह कमिटी, मंदिर कमिटीच्या वतीने आजची ही सेवा माझ्या वाट्याला आलेले आणि सेवेला निवडलेला अभंग 4 चरणाचा
देहूचे सुप्रसिद्ध वैराग्य साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून भगवान गोपाल कृष्ण गोकुळात अवताराला आल्याच्या नंतर दृष्टांना चळकाप वाटायला लागलेले म्हणे. भक्तांना आनंद वाटायला लागले पण दृष्टांना मात्र चळकाप सुटलेले. पुढे जाऊन सांगतात का बरं चळकाप सुटायला लागलेले, तर ते कृष्णाचा अवतार होतं आणि म्हणून घरोघरी आनंदोत्सव करायला लागलेले. त्या आनंदोत्सवाची वार्ता ऐकतात दृष्टांना चळकाप सुटलेले. मग आनंदोत्सव कसा साजरा करायला लागले, तर नामाचं चिंतन करीत आणि प्रेमानं आनंदानं नाचायला लागलेले, नामाचं चिंतन करायला लागलेले. त्या नामाचं चिंतनाचं फळ काय, ज्यांच्याकडून नामाचं चिंतन घडतंय त्यांच्या जीवनातले कुठल्याही प्रकारचे दोष राहत नाहीत. ते दोषाच्या विरहित होतात. त्या नामाचं चिंतनामध्ये ते ताकद आहे आणि म्हणून नामाचं चिंतन करून प्रेमानं आनंदोत्सव साजरा करायला लागलेले आहेत. अशा स्वरूपाचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगाचा अभंग सेवेसाठी निवडलेले. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरी ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की सुत हनुमान की नारायण स्वामी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कृष्ण भगवान की छत्रपती शिवा पार्वती पते महाराज देवाचा अवतार कधी होत असते, तर भगवान गोपाल कृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. दुसऱ्या देशाचं नाव सांगितलं नाही, भारताचं नाव सांगितलंय. भारतात ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, धर्माची ग्लानी होईल. ग्लानी नाम आता पहिला आपल्याला धर्म समजावून घ्यावा लागणार आहे, तेव्हा ग्लानी लक्षात येईल. आपल्याला धर्म लक्षात बसले फक्त रंगाचा. आपला धर्म कोणता? आपण रंगामध्ये अडकलेले आहोत. अमुक धर्माचे अमुक रंगाचे ना अमुक धर्माचे अमुक रंगाचे. धर्म रंगाचा नाही, धर्म जातीचा नाही. धर्माचं विवरण करीत असताना धर्माचे 4 पाय सांगितलेत. सत्य, विचार, निश्चय आणि विश्वास. हे धर्माचे 4 पाय सांगितल्यात. सत्य धर्माचा पहिलं पाय आहे.
ज्याच्या जीवनात सत्यता नाही ते कोण्याही धर्माचं होऊ शकत नाही. लबाड माणसं हे कोण्याही धर्माचे नसतात. लबाड माणसं धर्मात आल्यामुळं धर्माची बदनामी होती. बरोबर आहे. महाराजांनी सांगितलंय, सुंदर अशी ओवी आहे. सत्या परता नाही जप, सत्या परता नाही तप, धन्य धन्य सत्य संकल्प ते त्रिविधापासून सोडवी. तुकोबाराय महाराज तर खूप सुंदर सांगतात. सत्य बोले मुखे विष्णूची मामुला अनुभव नाही तुझा. सत्य बोलवोगे कवी आणि काचा तुके गीत विकृती महापुजा अनुभव नाही तुझा. सत्य बोलणाऱ्या माणसाला आणि महाराज दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणाऱ्या माणसाला आगळी वेगळी कोणती पूजा करायची गरज नाही म्हणे. आपण रोजही 2 तास पूजा करायला लागलो पण दुसऱ्याला दुःख झाले की टाळ्या वाजवायला लागलो. भागवतात नाथराय खूप सुंदर सांगतात, अनेकाच्या घाते ज्याचे निवतील चित्ते तोची ओळखावा पापी. पाप्याचा जर कोण असेल तर दुसऱ्याच्या दुःखात हसणारा आणि दुसऱ्याच्या दुःखात टाळी वाजवणारा. दुसऱ्यामध्ये ज्या दिवशी आमचं अंतःकरण थोडं तरी कळायला लागलेलं आहे, आम्ही माणुसकीचे माणसं झालो. काय झालो? माणुसकीचे माणसं झालो. तोपर्यंत माणसं आहोत पण माणुसकी आहे की नाही याची शाश्वती नाही. त्याही पुढे जाऊ. जीभ जर कशाने मळून जात असेल तर सुंदर एका ठिकाणी शिवोबी सांगितलेले, सत्य बोलावे हो वचन, असत्य बोलावे आपण, जिव्हा न करावे मलिन, अर्जवासावे सर्वाशी. जीभ कशाने मळून जाते? लबाड बोलल्यावर जीभ मळून जाते. बाकी काय केल्यावर मळतंय की नाही मला सांगता येत नाही, पण लबाड बोलल्यावर नक्की मळून जाते. सुंदर परमार्थ करायला लागले पण सकाळपासून संध्याकाळपासून 100 लबाड बोलायला लागले, त्याचा परमार्थ अजिबात देवाला मान्य नाही. लबाड बोलणाऱ्याचा परमार्थ देवाला मान्य नाही. आणि म्हणून महाराजांनी मी रात्री प्रमाण सांगून गेलो, सत्यवादी ते कसे असतात? सत्यवादी असतात आणि प्रपंचात असून सुद्धा प्रपंचाचे वेगळे असतात. विठ्ठल सत्य हे पहिलं पायरी आहे. आता दुसरं पाय आहे महाराज विचार. विचार करीत नाही असं माणूस जन्माला आलेला नाही, पण नक्की या मनुष्य जन्मात आल्याच्या नंतर आम्ही कशाचा विचार केला पाहिजे हे बरेचशे लोकांच्या आणखीनही लक्षात आलेले नाही. महाराज एका ठिकाणी सांगतात, एवणिया नरजन्मा जो नकरी हित साधना, लांडा गर्दब जाणा पृच्छे विण 2 पाय. शेपूट नसलेले 2 पायाचं ढोरच आहे म्हणले. ज्याच्या आम्ही आलेले ज्याच्या लक्षात आलेले नाही, कारण ज्याच्या लक्षात आलेले नाही, आम्ही कशासाठी आलो हे कारण ज्याच्या लक्षात आलेले नाही, त्याला महाराज म्हणतात ते पशुच आहे. भक्ती नाही चारी पायी मनुष्य परी उतरी, मनुष्य परी उतरी, मनुष्य परी उतरी. मनुष्य परी कुतरीती, भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. म्हणून महाराज नरदेहाला आल्याच्या नंतर नक्की विचार कसा केला पाहिजे तर महाराज सांगतात, तरावया पार भव सिंधू क्षणोक्षणी
भवसागर तरण्याचा का बरं विचार केला पाहिजे क्षणाक्षणाला, तर त्याचं पुढच्या चरणात महाराज सांगतात, हा देह नासका असल्यामुळं कधी जाण्याची शक्यता नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. पुढच्या क्षणापर्यंत आम्ही राहतो की नाही याची शाश्वती नसल्यामुळं प्रत्येक क्षणाला आम्ही भवसागर तरण्याचा विचार केला पाहिजे. सुंदर असं नरदेह प्राप्त झालेले असल्यामुळं चिरंजीव पदाच्या सुरुवातीला नाथराया खूप सुंदर सांगतात, नरदेह किमर्थ निर्मिला तो म्या विषय स्वार्थी लाविला, जिथा परमार्थ हातीचा गेला करवहिला निज स्वार्थ. महाराज म्हणतात, आमच्या हातानं आम्ही आमचं स्वतःचा घात करून घेतलेलं आहे. का? सुंदर असं नरदेह प्राप्त होऊन सुद्धा भवसागर तरण्याचा विचार केला नाही, विषय स्वार्थासाठी हे देह वापर केला आणि या देहाचा उपयोग केला. म्हणून महाराज म्हणतात, आमच्या स्वतःच्या हातानं आमचं स्वतःचं घात आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला भवसागर तरण्याचा विचार केला पाहिजे. आता तिसरा पाय आहे निश्चय. निश्चय पक्का नसल्यावर परमार्थ शेवटच्या टोकाला जाते की नाही सांगता येत नाही महाराज. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय मी रात्री बोलून गेलो बोलता बोलता, पंढरपूरला गेल्यावर तिथलं पंढरपूरचं थाटमाट पाहिल्यावर प्रत्येकाला माळकरीच व्हावं वाटते. काय म्हणणं आहे? तिथले दिंड्या पताक वातावरणच तसं राहते. मग ते माग पुढे विचार करीना, 10 रुपयाचे पेढे 10 रुपयाची माळ घेतले, माझ्यासारख्या एका महाराजाला बघितले की घाला महाराज म्हणते माळ. महाराजालाही वाटतंय माळकरी व्हायला, तर का नकोय माळ घालतोय महाराज. ते तिथल्या वातावरणानं माळ घालतंय. आषाढीच्या नंतर पुन्हा कोणती आमोशा येते, ती आमोशा ओलांडली तर पक्की माळकरी. त्या आमोशाला बरेचसे माळी जातात निघून, कोणाचे हळानं वाहून जातात, कोणाचे काढून ठेवल्या जातात वगैरे वगैरे वगैरे. निश्चय पक्का नसल्यामुळे महाराज बरेचशा ठिकाणी मी अनुभवलोय. आणखी नाही पुढे जाऊन बरेच लोकांनी करावं म्हणून गुरु केलंय आणि काही दिवसाच्या नंतर सुरू केले. मी एकाला विचारलंय, तू गुरु केला ना असं काऊन करायला लागलं रे, तुला चक्कर जमायला लागले? ते म्हणलं, तसं नाही महाराज, गुरु आमच्या जवळच सोयराव आहे. मग तुला काही करायचं जमते काय? सद्गुरु सोयरा झाला म्हणून काही आचरण बिघडावा, घरचा दिवा झाला म्हणून काही आड्याशी बांधावा, येड्याचे प्रकार आहेत की नाही महाराज. निश्चय पक्का नसल्यामुळे अशा गोष्टी होतात. पुढे जाऊन चौथा पाय सांगितलंय विश्वास. जगात कुठेही जरी विश्वास केला तर विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आम्ही कोणाकडे जरी विश्वास केला जगात तर प्रत्येक ठिकाणी आमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. एकच ठिकाणी आमचा विश्वास करायचा आहे, विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. आम्ही त्याच्यावर विश्वास करून त्याचं भजन पूजन केलं महाराज की नक्कीच आम्ही सकळ सुखाचे पात्र होतो, सर्व सुखाशी आम्ही पात्र होतो. हे 4 पाय ज्या वेळेस डगमगायला सुरू होतील, सत्य अजिबात या पृथ्वी तलावर राहणार नाही. विचारहीन लोक होतील आणि पुढे जाऊन लोकांचं निश्चय पक्का राहणार नाही आणि देवावरचा विश्वास कुठेही शिल्लक राहणार नाही. विषयांद जग होईल आणि खाऊ नाही ते खातील, पिऊ नाही ते पितील. ज्या वेळेस हे सर्व काही पापाचा भार पृथ्वी मातेला सहन होत नाही त्यावेळेस मात्र वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्या पाशी जाय. वासराला नाही, वासरू चारा खाते. चारा खाण्याच्या आधीचं जे प्रकार आहे, 10 दिवसाच्या म्हणजे चारा खाण्याच्या आधीचं जे बछडा आहे, त्या बछड्याच्या स्वरूपामध्ये हे पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे जाऊन महाराज धाय मोकळून रडून सांगताय म्हणे, आता मात्र या पृथ्वी तलावरचं भार मला सहन होईना झालंय. त्यावेळेस मात्र प्रभू अवताराला येत असतात. प्रभू कसे अवताराला येत असतात तर महाराज सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामि. धर्म रक्षा भया अवतार घेती, धर्म रक्षा भया अवतार घेती, धर्म
आपुल्या पाळीशी भक्तजना परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये प्रभू अवताराला येत असतात. मग आतापर्यंत अवतार किती झाले असं जर तुम्ही म्हणत असाल तर अनंत अवतार येसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनालागी उद्धरणे. तसे देवाचे अनंत अवतार झालेले आहेत. आता अवतार कोणतं चालू आहे तर महाराज सांगतात, अवताराचा राशी तो हा उभा विठेवरी, तो हा उभा विठेवरी. शंखचक्र गदा, शंखचक्र गदा पद्मसहित हरी. अवताराचा राशी तो हा उभा विठेवरी, तो हा उभा विठेवरी. शंखचक्र गदा, शंखचक्र गदा पद्मसहित हरी. आता 9वा अवतार चालू आहे महाराज. अवतार विठेवर उभा असलेले शंखचक्र गदा पद्मसहित हरी विठेवर उभा आहेत. 9वा अवतार आहे. आणि त्या मागील 8 अवताराचं चिंतन असं आहे, कच्छ मच्छ वराह वामन नृसिंह परशुराम राम कृष्ण बौद्ध. आता 9वा बौद्ध अवतार चालू आहे. आणि 10वा कलंकी अवतार व्हायचं राहिलंय. तेलंगणात काही स्वयंघोषित कलंकी अवतार म्हणून पोस्टर काढून जिकडे तिकडे प्रचार करायलेत. त्या अवताराचं वेगळं वर्णन सांगितलेलं आहे. मूळस्तंभ नावाच्या ग्रंथात सुंदर असं वर्णन सांगितलेलं आहे. या पृथ्वीतलावर ज्या वेळेस नक्कीच पाप होईल, हे कथा कीर्तन सर्व बंद पडतील, परमार्थ अजिबात राहणारा नाही, भंडारा तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही, असं ज्या वेळेस या पृथ्वीतलावर होईल त्यावेळेस तमिळनाडूच्या म्हणजे खाली दाक्षिण्यामध्ये ते अवतार होणार आहे. आणि अश्वावर बसून 18 हाताचा खडगा हातात घेऊन तो अवतार कोल्हापूरला येणार आहे. 10वा अवतार असो, त्या अवतार व्हायचं राहिलंय. आणि 8वा अवतार भगवान गोपाल कृष्णाचा आहे. 7व्या अवतार श्रीरामचंद्राचा. श्रीरामचंद्राच्या अवतारातच नियोजन केलेलं अवतार म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचा अवतार आहे. विठ्ठल पूर्वनियोजित अवतार असल्यामुळं यादव समग्र भारे तुम्ही भगवानाने सांगितलं तुम्हाला सगळ्यांना यादव व्हावा लागणार आहे आणि मी मात्र नक्की अवताराला येणार आहे. आणि भगवान गोपाल कृष्णाचा अवताराचं चरित्र महाराज, देवकी आणि वसुदेव हे उभय दाम्पत्य. देवकी ही कंसाची बहीण. कंसाने सुंदर दोघांचं लग्न केलं आणि विवाह पार पडल्याच्या नंतर पूर्वीच्या काळात विवाह झाल्यावर वरात निघायची. वरात म्हणजे मुलीच्या घरून मुलाच्या घराकडे जात असताना थाटामाटात घेऊन जाणारं जे मिरवणूक आहे त्याचं नाव वरात आहे. मुलीच्या घरी जाऊन बँड लावलं नाही, डीजे लावलं नाही म्हणून रोसून बसायचं वरात नव्हती पूर्वीच्या काळात. मुलीच्या बापाच्या जीवावर वरात काढायची नव्हती पहिल्याच्या काळात, मुलाच्या बापाच्या जीवावर, नाही का. लग्न झाल्याच्या नंतर सुंदर अशी वरात निघालेली आहे महाराज. आणि रथात वराताची मिरवणूक चालू असताना आकाशाची एकदाच गर्जना झाली आणि आकाश सांगू लागलेले, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माणी हा भरवसा बोलण्याचा. मी जे सांगतो ते खरं आहे, ऐक. ऐक म्हणण्याबरोबर महाराज सावध झालेले आणि आकाशाची वाणी सांगायला लागले, तू ज्या बहिणीची मिरवणूक काढतोस ना त्या बहिणीपासून होणारा 8वा संतान तुला मारल्याशिवाय राहणार नाही. ऐकल्याबरोबर महाराज कंसाने आपल्या हातात असणारं जे खडग आहे घेऊन या खडग मारावया धावला,
हात तो धरिला वसुदेव. वसुदेवानं ताबडतोब हाताला धरलं महाराज, खडगासहित हाताला धरलं आणि सांगितलं स्त्री हत्येचं खूप मोठं दोष आहे. दत्त महाराजांनी राजा अर्जुनाला सहस्त्रभुजा दिल्या होत्या, म्हणून त्यांचं नाव झालं होतं सहस्त्र अर्जुन. त्वाबेट दिदली सहस्त्रार्जुनाशी सहस्त्रभुजा दिदल्या तयासी, नाही का. 1000 हात दिले होते महाराज, पण 3 नियम सांगितले होते. ब्राह्मणाला कधी मारायचं नाही, गायला कधी मारायचं नाही, आणि बाईला कधी मारायचं नाही. तिन्ही गोष्टीचं उल्लंघन झाल्यामुळं सहस्त्रार्जुन राजाचं काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही. बरेचसे काही पुरावे देऊन सांगितलं महाराज, पण योग असा आहे ते ऐकनाशी झाला आकाशवाणी ऐकल्याच्या नंतर. त्यावेळेस मात्र वसुदेवाने सांगितलं कंसाला, आमच्यापासून होणारा संतान जर तुझं वध करीत असेल तर मग आमच्या दोघाला तू बंदीशाळेत घाल, आणि आमच्यापासून होणारं जे संतान आहे, आमचं संतान आम्ही हाताने तुला अर्पण करू, त्या संतानाचं तू काय करायचं ते कर. सांगितल्याप्रमाणे महाराज दोघांना बंदीशाळेत घातलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा 6 लेकरं मारले महाराज. साही मारित दुराचारी, 6 लेकरं मारले महाराज. लेकराचा आवाज ऐकू आल्याबरोबर कंस धावतच जायचा आणि लेकराला आपल्या हातामध्ये धरायचं, लेकराची दोन्ही पाय आपल्या भोवती गरगर 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 फिरवायचं आणि दोंड्यावर आपटून मारायचं. 6 लेकरं मारले महाराज. 7वी असणारी योगमाया, ती योगमाया मात्र रोहिणी गर्भात जाऊन प्रवेश केलेले आहे. 8वे असणारे मात्र भगवान गोपालकृष्ण. भगवान गोपालकृष्ण अवताराला येणार आहेत. वसुदेव आणि देवकी, वसुदेव चिंतामणी तेज नमाये गगणी. वसुदेव आणि देवकी या दोघांना वेगळ्याच प्रकारचं, एका प्रकारचं तेज आलेले भगवान गोपालकृष्ण अवताराला येणार आहेत. वेगळ्याच प्रकारचा आनंद वाटू लागलेले. श्रावणवद्य अष्टमी, रोहिणी तिथी, रोहिणी नक्षत्र, रोहिणी नक्षत्राच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता भगवान गोपालकृष्ण 8 वर्षाच्या मूर्तीच्या रूपामध्ये देवकी आणि वसुदेवाच्या समोर प्रगट झालेले आहेत. गोपालकृष्ण भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. देवाला 8 वर्षाची मूर्ती पाहिल्याच्या नंतर दोघंही बोलायला लागलेले आहेत महाराज. लहान लेकराचा आवाज ऐकल्याबरोबर ते दोन्ही पाय धरून आपल्या भोवती फिरवतय, दोंड्यावर आपटून त्याचा जीव काढतय. एवढं मोठं लेकरू म्हणल्यावर वेळच लागू देणार नाही. कृष्णा असं म्हणल्याबरोबर देवाने सांगितलं, मला लहान व्हायला आणि मोठं व्हायला काही वेळ लागत नाही, ताबडतोब देव लहान झालेले आहेत. तुम्हाला जर भीतीत वाटत असेल तर इथं कोणी सुद्धा म्हणी ती विठाला विठाला म्हणती रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. तुम्हाला रक्षपाळाची वगैरे जर भीती वाटत असेल, ते जाऊन मी जन्माला आलो हे जर वार्ता सांगतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना सर्वांना मी मोहिलेलं आहे, त्यांना गाढ अशी झोप लागलेली आहे. आणि तुम्हाला आणखीनही भीती वाटत असेल तर मला इथून उचला. नंदाच्या घराला मजरे
असेल तर नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. मला नेऊन तिथं ठेवा, त्या मायेला इथं आणा, तुम्हाला भीतीच जर वाटत असेल. असं वासुदेवाने ऐकल्याबरोबर महाराज वसुदेवाने देवाला उचलल्याबरोबर उचलिला कमळापती उचलिला कमळापती पायीचे बंधने गळती. वसुदेवाच्या पायात जे असणारे बंधन होते, पूर्वीच्या काळात बंदीशाळेत घालायचं असेल तर बंधन असायचे हातापायात, ते सर्व तुटलेले आहेत. आणि महाराज कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. कुलूपही तुटलेले आणि कवाडही मोकळं झालेले. देवाला घेऊन वसुदेव निघालेले आहेत. आणि श्रावण मास असल्यामुळं सुंदर असं पूर चाललेलं आहे यमुना नदीला. दोही थड्यावरून पूर चाललेले. पूर पार करून पलीकडे गोकुळात जायचंय. आता देवाला घेऊन वसुदेव पाण्यात उतरलेले आहेत. यमुना माईला असं वाटू लागलं, एवढे मोठे अवतारी पुरुष आपल्यातून चालले तर आपण दर्शन केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तीर्थ पुनीत कशाने होतात तुम्हाला मी रात्री बोलून गेलोय. देवाच्या चरणाच्या स्पर्शानं, संताच्या चरण स्पर्शानं तीर्थ पुनीत होतात म्हणे. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी देवाचं दर्शन आपण सुद्धा केलं पाहिजे. आता देवाचं दर्शन करायचं म्हणल्यावर देव वसुदेवाच्या डोक्यावर होते. आता देवाचं स्पर्श करायचं म्हणल्यावर पहिलं वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी जावं लागेल आणि मग नंतर देवाला स्पर्श करायला जमेल ना डोक्यावर असलेल्या. थोडं थोडं पाण्याचं वेग वाढायला लागलेलं आहे आणि पाणी वर यायला लेलेलं आहे. म्हणजे देवाला स्पर्श करण्यासाठी देवानं विचार केलं, वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी गेल्यावर काही बरं नाही. मग आता आपणच स्वतः त्या यमुना मातेला स्पर्श केलं पाहिजे. पुर चालला चाटा पूर चालला अचाट त्यासी लाविले अंगुष्ट. देवाने स्वतः त्या पुराला, त्या यमुना मातेला आपलं उजवा पायाचा अंगठ्यानं स्पर्श केलेले आहेत. यमुना दुभंग झालेले महाराज, रस्ता दिलेले देवाला जाण्यासाठी. वसुदेवाने देवाला घेऊन पलीकडल्या काठाला गेलेले आहेत आणि नंदबाबाच्या वाड्याला जाऊन पोहोचलेले आहेत. तिथं सुद्धा महाराज सर्वांना झोपी लागलेले आहेत. लक्षात आलं का तुमच्या? माणसाला जास्त झोप कोण्या दिवशी येते? आपल्या घरी चोर यायच्या दिवशी झोप येते. अहो मी दररोजच 2दा-3दा लघवीला उठत गेलो. रात्री काय झालं की बघा अजिबात उठलोच नाही. का? चोर येणार नव्हते का? हे सुद्धा बुवा महाराज पुराण प्रसिद्ध चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. देव येणार आहेत महाराज. तिथं सुद्धा वसुदेव आणि तिथं सुद्धा नंदबाबाला झोप लागलेले. गाढ झोपेमध्ये आहेत, यशोदे माता झोपेमध्ये आहेत. माया मात्र त्या ठिकाणी जन्माला आलेले आहे. वसुदेवाने त्या मायेला उचललेले आणि देवाला त्या ठिकाणी ठेवलेले आणि आपापल्या स्वस्थळावर येऊन पोहोचलेले आहेत. सकाळी उठल्याच्या नंतर मात्र आजूबाजूच्या सर्व लोकांनी पाहायला लागलेले आहेत आणि एकूण एकीला सांगायला लागलेले आहेत महाराज. गवळण मनती गवळणीला
रोहिणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे वाटिता ती सुंट वडे. सुंट वडे वाटण्याच्या पाठीमाग सुद्धा एक सुंदर असं अर्थ लोपलेले आहे महाराज. सुंट वडा हे पित्तनाशक आहे, बरोबर आहे. सुंट हे कशात काय नासवतंय शरीरातलं? पित्त नासवतंय. म्हणून माणसं चहामध्ये सुद्धा चहानं पित्त होतंय म्हणून चहामध्ये सुंट मिरे टाकून पितो, बरोबर आहे. आणि ज्याच्या शरीरात जास्त पित्त आहे त्याच माणसाला आता जे होणारा झटक्याचा प्रकार आहे की नाही, ते झटक्याचा प्रकार त्याच माणसाला जास्त शक्य आहे ज्याच्या शरीरात जास्त पित्त आहे त्या माणसाला. म्हणून पित्तनाशक असं जास्त आनंदाची बातमी ऐकल्याच्या नंतर सुद्धा झटका येण्याची शक्यता आहे आणि जास्त नाराजीची बातमी ऐकल्याच्या नंतर सुद्धा झटका येण्याची शक्यता आहे. हे सुधा प्रकल्प आहे की नाही भोकरचं, त्या सुधा प्रकल्पात एका म्हाताऱ्याला पोतभर पैसे सापडले होते. म्हणजे त्यांची जमीन गेली. ते जमीन गेल्याच्या नंतर म्हाताऱ्याने कधी पैसेच पाहिले नव्हते. योग असं महाराज, अंजनाचे झाड होते, त्यांच्या वकिलानं कमाल केली की अंजिराचे झाड. ते पैसे मिळाले पोतभर. म्हाताऱ्यानं पैसे पाहिले, खॅक केले की जागेवर मेलं महाराज. भोकरच्या बँकेत मेलं म्हातार. हे सांग नाही, हे खरं खरं हकीकत घडलेले आहे. म्हणजे मला काय म्हणायचे, जास्त आनंदाची बातमी ऐकल्याच्या नंतर सुद्धा माणसाला झटका येण्याची शक्यता आहे आणि जास्त नाराजीची बातमी ऐकल्यावर सुद्धा झटका येण्याची शक्यता आहे. एकूण एकीला सुंट वडा वाटायला लागलेले आहेत आणि सांगायला लागलेले आहेत, यशोदे मातेला पुत्र जन्माला आलेले आहे. ही बातमी कळत 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 महाराज मथुरेत गेलेले आहे. म्हणजे यमुनेच्या पलीकडे मथुरा, यमुनेच्या अलीकडे गोकुळ. मथुरेत बातमी पसरलेले आहे. त्या कंसाच्या कानावर बातमी गेल्याच्या नंतर मात्र महाराज कंस ताबडतोब धावतच गेलेले आहे आणि पाहायला लागले तर काय, तिथं मुलगी जन्माला आलेली आहे. त्या मुलीला आपल्या हाताने उचललेले आहे. आपल्या भोवती गरगर गरगर फिरवून आता मुलीला जाग्यावर मारणार तेवढ्यात मुलगी हातातून निसटलेले आहे महाराज, आकाशात गेलेले आहे आणि सांगायला लागलेले, मुलगी तुझा लागी वधी उपजला माझ्या आधी. तू मला कशाला मारतोस? तुला मारणारा गोकुळात जन्माला आलेले आहे. ते बातमी त्या मुलीच्या तोंडानं ऐकल्याच्या नंतर मात्र महाराज कंसाचा अंतःकरण काय वाटायला लागलेले, अभंगाचा पहिल्या चरणात कृष्ण ऐकल्याबरोबर महाराज दृष्टाचा अंतकरणात चळका पाहायला लागलेले. दृष्टा चळकाप सुटला. आणखीन एका ठिकाणी महाराज सुंदर प्रमाण सांगतात, देवाचा अवतार होय भक्ता आनंद दैत्या भय. भक्तांना आनंद वाटते पण दैत्यांना काय वाटते, त्याची भीतीच वाटते आणि अंतकरण चळचळ कापते. म्हणून तर देवदेव करणाऱ्याला दैत्य विरुद्ध करतात. आलंय की ध्यानात? ओळखीला हरी धन्य तो संसारी. विठाला विठाला. गावात सप्ताह व्हावा असं पुऱ्या गावाला वाटत नाही. पुऱ्या गावाला सप्ताह व्हावा वाटत नाही. जे सप्त्याकडे अजिबातच येत नाही ते त्याला वाटते काय सनी लावली बाबा येईन. रात्रभर तेही झोपत नाहीत, आपल्यालाही झोपू देत नाहीत. उगाच्या उगा 1000-2000 रुपये पट्टी लावतात
आणखीन आलं नाही म्हणते तू वरून पट्टी देऊ नाही बी. हे काय बाबा आहे का नाही. भक्तांना बरं वाटतंय सप्ताह व्हायला लागले. बरं एखादं गुरु महाराज गावात आलेले किती शिष्याला बरं वाटतंय. जे शिष्य जवळ येतंय, ज्या शिष्याला सेवा करावं वाटतंय, अशा शिष्याला बरं वाटतंय. आणि जे शिष्य अजिबातच येत नाही त्या शिष्याला वाटतं याला काय काम आहे की नाही रे, रोज रोज उठून याच गावाला यायलंय. भक्ताला बरं वाटतंय, पण दैत्याला काय वाटतंय, आणि त्याचं भीती वाटतंय, आणि त्याचं अंतकरण चळ कापायला सुटतंय. तसंच त्या कंसाचं अंतकरण चळ कापायला लागलेले महाराज. जिकडं पाहिलं तिकडं जागृती स्वप्नी पांडुरंग, जिकडं पाहिलं तिकडं ते देव दिसायला लागलेले महाराज. जळी स्थळी काष्टी पाषाणी भरुणी उरला, रिता ठाव नाही उरला. प्रत्येक ठिकाणी जिकडं पाहिलं तिकडं ते देव दिसायला लागलेले. जसं देवाच्या भक्ताला देव 10 दिशेला दिसतंय, तसंच देवाच्या विरुद्धाच्या माणसाला सुद्धा देव 10 दिशेला दिसते. देवाच्या भक्ताला भक्ती करून दिसतंय आणि देवाच्या अभक्त असणाऱ्यांना भीतीनं दिसतंय महाराज. विठ्ठल विठ्ठल. कंसाला मात्र भीती वाटायला लागलेले, गोकुळात मात्र आनंदोत्सव साजरा करायला लागलेले. होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. कृष्णाचा अवतार झालेले असं समजण्याबरोबर महाराज प्रत्येकाच्या घरी आनंदोत्सव साजरा करायला लागलेले. कसं गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. मुलगा जन्माला आल्यावर अधिकचा आनंद वाटते, आणि त्यातलं त्यात ते मुलगा गोजीरवाणा झाल्यावर काय बघावं महाराज. सुंदर असा आनंदोत्सव साजरा करायला लागलेले आहेत. आणि योग असा त्या आनंदोत्सवामध्ये देवाचा अवतार असल्यामुळं सारखं तिथं नामाचं चिंतन करायला लागलेले आहेत आणि उड्या मारायला लागलेले आहेत, नाचायला लागलेले आहेत. अभंगाचं 3रं चरण आहे.
सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. सारखं त्या देवाचं नामाचं चिंतन करायला लागलेले आहेत महाराज. प्रेमानं आनंदोत्सव साजरा करायला लागलेले आहेत. आता नामाचं चिंतनाचं फळ काय? तर रात्री मी बोलून गेलोय, नामाचं चिंतनाचं सर्व साधनाचं सार असल्यामुळं नामचिंतनाचं आगळं वेगळं महत्व आहे महाराज. एका ठिकाणी महाराजांनी सांगितलंय, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. बरोबर आहे? ऐसे बहुत ग्रंथी बोलिये. नामापाशी चारीचे चारी मुक्ती आहेत महाराज. आणि म्हणून नामाचं सारखं चिंतन करायला लागले आहेत. आपण सुद्धा सारखं नामाचं चिंतन केलं पाहिजे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. ज्यानं नामाचं चिंतन करते त्याच्याकडे गुरु केल्यावर आणि गळ्यात माळ असल्यावर त्याला कुठल्या प्रकारचं विघ्न येऊच नाहीत महाराज. बरोबर आहे? आता ते आपल्या नशिबाने येत असतील त्या गोष्टी वेगळ्या आहेत. मला झोपच लागत नाही, मला स्वप्नच पडतंय, मला स्वप्नात भीतीच वाटतंय, मग तू परमार्थ करीत नाहीस. तू परमार्थावर तुझी श्रद्धा नाही. उगा नुसतं गळ्यात माळ घातलंयस, लोकाला बघण्यासाठी गुरु केलंयस, त्याचं काही चिंतन आता तुम्ही सर्व शेतकरी आहेत, तुम्हाला सांगायचं काम नाही. शेतात एकदा बी टाकून दिल्यावर पुन्हा 6 महिने जायचं कामच नाही का? तेव्हा काय येतंय म्हणलो शेतात? पीक खाली जातंय आणि तणवर येतंय, आहे का नाही? त्या 6 महिन्यापर्यंत त्याच्यात मेहनत करावं लागतंय अहोरात्र. तेव्हा 6 महिन्याला जाऊन पाहिल्याच्या नंतर सुंदर असं पीक दिसतंय महाराज. बरोबर आहे? मग तसं नुसतं गुरु महाराजाकडून बी कानात टाकल्यावर ते फळप्राप्ती होत नाही. त्या शेतात सुद्धा मेहनत करावं लागते. जिथं नामाचं चिंतन करावं लागतंय, अहोरात्र नामाचं चिंतन करावं लागतंय, त्यावेळेस मात्र नक्कीच आम्हाला फलप्राप्ती होते. आणखीनही पुढे जाऊन सांगायचं असेल तर महाराज एका ठिकाणी सांगतात, याविन आणिक असतापै साधन वातसे आन विठोबाची. नामचिंतनाच्या पलीकडचं मोठं साधन कोणती नाही. योगिया साधले जीवन कळा. बरोबर आहे? आजपा जपणे उलट प्राणाचा, तेही मनाचा निर्धार हो असे. हे सर्व काही महाराज ते योग्यांना साधणारे काम आहेत. आम्हाला मात्र सोप्यातलं सोप नाम सांगितलेलं आहे. नात्राय एका ठिकाणी सांगतात, 18 पुराणे सांगती बडिवार, नाम साराचे सार कलियुगी. तारिले पातकी, विश्वास घातकी, मुक्त झाले लोकी तीही सत्य. आणि म्हणून महाराज ते नाम, त्या नामाचं चिंतनानं आपोआप तपाच्या राशी होतात. मी रात्री प्रमाण सांगून गेलोय. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. तिथं सुद्धा जे लोक आनंदोत्सव साजरा करीत असताना नामाचं चिंतन करायला लागलेले आहेत, त्यांच्यासाठी महाराज फलप्राप्ती सांगतात. तुका म्हणे हरती दोष, 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 तुका म्हणे हरती दोष.
मने करीती घोष. जे आनंदाने त्या देवाचं नामाचं चिंतन करायला लागलेले त्यांचं दोषाचं हरण नक्की होतंय. आता ते नाम सर्वांनी एकदा हातानं टाळी वाजवून मुखानं नामस्मरण करून भजन करायचंय. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे धावत्या वेगामध्ये अभंगाचं भावार्थाचं चिंतन करण्याचा विचार केलेले. उर्वरित वेळेमध्ये आजच्या दिवशी भगवान गोपाल कृष्णाने गोकुळात केलेले चरित्राचं चिंतन करावं लागते. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, रांगात रंगणी चोरी तलोडी, यशोदे सागरे वृषभक्षणी कमाळ मिळे कवलंगेर सागर कृष्णा दही दूध भक्षण कमाल मिळे कवलंगेर सागर रांगत रंगणी चोरीत लोणी. पहिलंच प्रमाण सांगून गेलोय महाराज. पुराण प्रसिद्ध चोर असल्यामुळं लेकराचे पाय कुठं दिसते? पाळण्यात. घराची कळा कोण सांगतय? अंगण. आता ते आमचे सारखे महाराज गेल्यावर बरेच माया विचारतात, महाराज हे लेकरू काय होतंय सांगा, हे लेकरू काय होतंय सांगा. एका महाराजाला विचारल्यावर महाराजानं सांगितलंय म्हणे, लेकरू काय होतंय हे तुला पाहायचंच असेल तर 3 वस्तू लागतात. एक 100ची नोट, एक सफरचंद आणि एक भगवद्गीतेचा ग्रंथ. तिन्ही मागविले महाराज. तिन्ही आणून महाराजाकडे दिले. महाराजाकडे दिल्यावर महाराजानं तिन्ही वस्तू एका रूम मध्ये ठेवल्या. त्या लेकराला मधात जायला सांगितलं. लेकरू मधात गेलं. लेकरू मधात गेले की महाराजांनी बाहेरून कोंडा लावला त्या दरवाजाचा. आईला सांगितलं, हे जर जाऊन भगवद्गीतेला जर हात लावलं तर नक्की भगवत भक्त होते. आणि सफरचंद जर खायला सुरुवात केलं तर हे कोणाचं बी खाईल. हे रस्ते खाईल, गिट्टी खाईल, हे भावकीचं खाईल, देवाचं खाईल, गावाचं खाईल, सर्वेच खाईल. हे कोणाचं शिल्लक ठेवणार नाही हे जर सफरचंद खाऊ लागलं तर. आणि 100ची नोट जर खिशात टाकील तर हे नंबर 1चं डाकू होतंय, नाही का? आता तिन्ही फॉर्म्युला सांगून मधात वाटलं महाराज. पण ते लेकरू असं विचित्र होतं, ते जाऊन भगवद्गीतेवर बसलं आणि 100ची नोट खिशात दाबली आणि सफरचंद खाऊ लागलं. ते काय होतंय म्हणालो. विठ्ठल कसं महाराज, आमचे भगवान गोपाल कृष्ण सुद्धा लहानपणापासूनच चरित्राला सुरुवात केलेले आहेत महाराज. कसं? तळवे तळ हात
डाव्या गुडघ्याने रांगत. ती मूर्ती सर्वेच्या घरात आहे महाराज, बरोबर आहे. एक हात टेकवलेलं, एक गुडघा टेकवलेलं आणि एका गुडघ्यानं रांगायला लागलेली मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहे, बरोबर आहे. ते का बरं प्रत्येकाच्या घरात आहे सांगा बरं. ते मूर्ती प्रत्येकाच्या घरात का आहे सांगा की हो. ते मूर्ती स्वतःच्या पैशानं आणलेली नसते, ते मूर्ती प्रत्येकाला सासरवाडीवाल्याने दिलेली असते लग्नामध्ये. ते स्वतःच्या पैशानं आणलेले नसते म्हणून प्रत्येकाच्या घरात असते. तळहातानं रांगायला लागलेले मूर्ती महाराज, त्या मूर्तीचं नाव आहे रंगनाथ. रंगणी रंगनाथ. तळहातानंच टेकीत टेकीत महाराज देव चोऱ्या करायला सुरुवात केलेल्या आहेत. आता चोऱ्या करायला लागल्यावर महाराज आजूबाजूचे लोक सहन कसे करतील. रोजही महाराज गवळणी येऊन यशोदे मातेला सांगायचे, गवळणी गाराने सांगती यशोदेसी, गवळणी गाराने सांगती यशोदेसी, गवळणी गाराने सांगती यशोदेसी, गवळणी गाराने सांगती महाराज गवळणी रोजही येऊन गाराणे सांगायचे, गवळणी गाराणे सांगती यशोदेसी, दहीघृत भक्षोनिया पळून जातो ऋषिकेशी, लाडका तानाबाई तुझा तुला गोड वाटे. तुझा मुलगा असल्यामुळं तुला आनंद वाटत असेल, पण आम्हाला मात्र याचा त्रास व्हायला लागलेला आहे. यशोदे माता मात्र रोजही समजावून सांगायची महाराज. रोजही समजावून सांगायचे, हाती घेऊनिया काठी शिकविते जगजेती. रोजही सांगायची महाराज. पण बरेच दिवसापासून लागलेले जे गुण आहे ते एकाएकी जाणं शक्य नाही. बरेच दिवसापासून लागलेले कोणताही चांगला गुण असो की वाईट गुण असो, लागलेले गुण जाणं शक्य नाही. बरेच दिवसापासून कृष्णात काही फरक पडेना. एके दिवशी यशोदे मातेनं गणपती बाप्पाला नवस केला, मी सारखं संकष्टी चतुर्थीचं व्रत करेल आणि दर संकष्ट चतुर्थीला तुम्हाला मोदकाचा प्रसाद आणून नैवेद्य देईल, पण माझ्या मुलाला फरक पडला पाहिजे, माझा मुलगा एक खोड्या वगैरे बंद केला पाहिजे. आता लहान लेकरं खोड्या करायला लागल्यावर मग देवाला पाया पडतात. आमचे माता भगिनी असो, आमचे पुरुष मंडळी असो, आपल्या गावातलं कोणतं देव असेल किंवा आपलं कुळदैवत असेल वगैरे वगैरे काय असेल ते पाया पडून घेतात. यशोदे मातेनं सुद्धा नियम वगैरे सर्व केलं. आता योग असं महाराज, गणपतीला पाया पडल्यावर भगवान गोपालकृष्णाला असं वाटू लागलं, आपण जर खोड्या कमी केलो नाहीत तर देवावरचा विश्वास उडून जाते, बरोबर आहे. आपण उगा महिनाभर तरी गुणानं राहिलं पाहिजे, जास्त दिवस नाही तर नाही, उगा महिनाभर तरी गुणानं राहिलं पाहिजे. आता सुद्धा काही लग्न होईना ते पोरं सोयरीक व्हावं म्हणून 6-6 महिने पिणं सोडून राहिले. पहिले विचार करा बरं, हे पहिल्यापासून पित गेलं नाही की आताच बंद केलंय. त्याची चौकशी करणं अत्यंत महत्वाचं आहे. सोयरीक होऊन लग्न होऊस तर ते गुणानं राहायलंय आणि पहिला हप्ता झाले की सुरू करायले. तिला फाशी घ्यायची वेळ यायली म्हणाला विठाल. महिनाभर महाराज भगवान गोपाल कृष्ण चांगलं राहिले की यशोदे मातेला वाटलं नक्कीच फरक पडला, आपण नवस फेडलं पाहिजे. मोदकाचं वगैरे प्रसाद करून घेतलं. भगवान गोपाल कृष्णाला सोबत घेऊन गणपतीच्या मंदिरात गेलेले आहेत. आता योग असं महाराज, तिथं दिवा लावण्यासाठी यशोदे मातेनं अग्नी करायचा प्रकार ते घरीच विसरून आले होते. यशोदे मातेनं सांगितलं गोपाल कृष्णाला, तुम्ही इथंच बसा, मी आता जाऊन डबी घेऊन येते. पण योग असं महाराज,
यशोदे माता बाहेर जाण्याबरोबर भगवान गोपाल कृष्ण त्या गणपती बाप्पाला विचारायला लागले, होय रे म्हणले, होय ए मोठा पोटाच्या, तुझ्या भीतीनं मी चांगला राहिलो वाटायलंय की अरे तुझ्यावरचा विश्वास सोडून जातोय म्हणून गुन्हा राहिला मी महिनाभर. तुझं नवस पिटू दे की मी पुन्हा काय करायचं ते करतोच, माझं चालूच राहणार आहे. माझा ते जातीवंत धंदा आहे चोऱ्या करायचा. प्रत्येकाच्या घरात जायचं आणि प्रत्येकाच्या घरातलं चित्त चोरून आणायचं, माझा जातीवंत ते धंदा आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनो, तुका म्हणे येणे गरुडध्वज. विठाला विठाला. गणपतीला विचारलं मोदक खायचेत का तुला? बाबा 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 आपण खाय ना बाबा, मला तुला खायचं तर खाय. स्वतः गोपाल कृष्णाने मोदक खाऊन घेतले महाराज. यशोदे माता येऊन विचारायला सुरुवात केली, गोपाळ कृष्णा यातले मोदक कुठे गेलेले? मोठ्या पोटाचा एक माणूस उंदरावर बसून आलाय म्हणला, ते मोदक तर खाल्लंय मग मला खायच्या मागं होतंय म्हणला, मला सोडलंय ते काहीतरी भाग्य समज म्हणला तुझं. मला सुद्धा खायच्या मागं होतं, मी सुटलो म्हणला त्याच्या तावडीतून. आता बरेचसे खोड्या आणखी नाही सुरूच आहेत महाराज, खोड्यात काही फरक नाही. यशोदे माता ताकीद करून सांगायला लागलेले, कृष्ण घरी पुन्हा घरी कोणाच्या जाऊ नको. तरी सुद्धा महाराज तिसऱ्या दिवशी पुन्हा तिसरी गवळण येऊन सांगायला लागलेले, तिसरी आली धावणी येणग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, डोईची गाठ देवोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, कुठवर सोसो धिंगाणा, यशोदे बाळ तुला ताना, कुठवर सोसो धिंगाणा. तिसऱ्या दिवशी तिसरी गवळण येऊन सांगायला लागलेले महाराज, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची धरून त्या देवानं गाठ पाडलेले रात्री. आता रात्रभर आम्ही कसं तरी काढलोत, आता सकाळी दिवस निघल्याबरोबर मात्र तुमच्या इकडे निघालोत. आता पती तिकडे वडायला लागलेले, पत्नी इकडे वडायला लागलेले. पण योग असं महाराज, आता ते जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, केसाचा त्रास काय होतंय ते तुम्हाला माहित नाही, बरोबर आहे. मला आहेत म्हणून मला कळतंय, मला वरी बी आहेत आणि इथं बी आहेत, दाढी आहेत, दाढी आहे आणि वेणीचा प्रकार म्हणून केसाला डोक्यालाही केस आहेत, त्याचा फार त्रास होतोय महाराज. दोन्हीकडे वडीत वडीत अवस्थेसह येऊन पोहोचलेले आहेत. आता कितीतरी लोक जटून ते गाठ निघालेले नाही, पण देवाची दृष्टी पडल्याबरोबर ते गाठ निघालेले आहे महाराज. मी दृष्टीकडे वाकुडी तरी पाडील ब्रह्मांडाची उतरंडी, मी अमृत दृष्टी पाये तरी सकळ जिवंत होय. ताडकीनं गाठ सुटलेले, आता गाठ मोकळी झालेली आहे. चौथ्या दिवशी आलेले गवळण मात्र सांगायला लागलेले,
यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे गावावे. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी तुमचा मुलगा मोठ्या घरचा आहे म्हणून आम्ही इतकं दिवस कसं तरी सहन केलंय. आता मात्र तुमचं मुलाचं काही खोड्या सहन होईना झाल्यात. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. तेव्हा मात्र त्यांच्या देखतच यशोदे मातेनं कृष्णाला बोलवलं आणि सांगायला सुरुवात केली, आता मात्र तुला गावात ठेवायचं तू लायकीचं राहिलेलं नाहीस. आता मात्र उद्यापासून तू शाळेत जायचंय. आता पूर्वीच्या काळातली शाळा म्हणजे सांगायला लागलेत, उद्या जाई राणा सवे घेवणी गोधणा. उद्या मात्र गोधणे घेऊन तुला वनात जायचंय, रानात जायचंय. ऐकल्याबरोबर महाराज गोपाल कृष्णांनी सर्व गोपाळांना बोलवलेले आहेत आणि गोपाळांना सांगायला सुरुवात केली आहे, आपल्याला उद्या रानात जायचंय, सर्वांनी सोबत शिदोरी घ्यायचंय. माझे आहे तैशे पाहे नाहीतरी घरा जाई, चोरून या माये नवणीत आणावे. तुमची आई जर शिदोरी बांधून देत नसेल, चोरून का होईना शिदोरी बांधून आणा. बिना शिदोरीचं कोणी यायचं नाही. सर्वांनी शिदोऱ्या बांधून घेतलेले आहेत. उद्या सकाळी गोधणे सोबत घेतलेले आहेत. गोपाळ आणि देव निघालेले आहेत. महाराज कसं, खांद्यावरी कांबाळी हातामध्ये काठी चारीत नसे, खांद्यावरी कांबाळी हातामध्ये काठी चारीत नसे. देव सावळा पावा गोंगडी घेऊन पायी, संग घेऊन गोपाळ गाई, वृंदावणी आले लवलाई, वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ बाई. पावा गोंगडी घेऊन पायी, पावा गोंगडी घेतलेले, गोपाळ सोबत घेतलेले, गोदणे सोबत घेऊन महाराज निघालेले आहेत. वृंदावनात जाऊन पोहोचलेले आहेत. वृंदावनात गेल्याच्या नंतर मात्र देवाच्या हातात असणारा जे पावा आहे त्या पावेचं सुंदर असं आवाज काढायला लागलेले आहेत भगवान गोपाल कृष्ण. ऐकोनी वेणूचा
लागला नावाचा छंद. आणखीन एका ठिकाणी महाराज सुंदर प्रमाण सांगतात. आदरी धरुणी वेणूबाई ग, वेणू वाजवी लागली वेणूबाई, प्रात काळी तोवन माळी. सुंदर असं सुस्वर वेणूचा आवाज करायला लागलेले आहेत. महाराज एका ठिकाणी बरेचसे काही ओतप्रोत असे पुरावे आहेत. त्या वेणूच्या आवाजानं संपूर्ण गोवर्धन पर्वत गाजायला लागलेले आहे महाराज. काय सुंदर प्रमाण आहे महाराज. वेणू नादे गोवर्धनु गाजे. सुंदर असं गोवर्धन पर्वत संपूर्ण गाजायला लागलेले आहे. आणि तिथं असलेले जेवढे काही जीव जंतू आहेत ते सर्व मंत्रमुग्ध व्हायला लागलेले आहेत महाराज. लुप्तली नाधी लागली समाधी. अशा एवढ्यात मात्र देवाने सर्वांना जागृत करून सर्वांना सांगितलेले आपल्याला थोडंसं आता खेळ खेळायचंय. खेळ खेळल्याच्या नंतर आपल्याला भोजन करायचंय. सर्वांनी खेळण्यासाठी निघालेले आहेत. आता ते खेळाचं वर्णन सुंदर करून सांगतात महाराज आमचे एकनाथ महाराज. आबाका दुबाका तिबाका पोर तून खेळ मांड. आबाका दुबाका तिबाका पोर तून खेळ मांड. आबाका दुबाका तिबाका पोर तून खेळ मांड.
चेंडू फळी, विटी दांडू, लगोऱ्या, नाना प्रकारचे खेळ खेळायला लागलेले आहेत महाराज. त्या खेळाचं आताच्या लोकांना ते खेळ कुठल्याही प्रकारच्या डोक्यात बसणार नाहीत. आता सर्व खेळच मोबाईलवर निघालेत. बापाचा पुरा खाता पोरग साफ करूस तर बापाला पत्ताच लागणं झालाय, असे खेळ निघाल्यात. आहे का नाही? इंटरनेटवर अभ्यास करायला पोराला बापानं मोबाईल दिला आणि बापाच्या खात्यातले 70 लाख रुपये पोरांना साफ करूस तर बापाला पत्ताच लागला नाही. हे असे खेळ आता निघालेत महाराज. असे नाना प्रकारचे खेळ खेळत असताना गोपाळ सर्वे सांगायला सुरुवात केली आहेत. देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता आम्ही सकाळी सकाळी शिदोरे घेऊन आलेले आहेत. वरून ऊन लागायला लागलेले आणि खांद्यावर त्या शिदोरीचं भारही व्हायला लागलेले आणि पोटात मात्र आता भुका लागायला लागलेले आहेत. आता खेळण्यात काही मजा नाही. देवानी सर्वांना सांगितलेले आहेत, झाली आता वेळ म्हणती अनाशिदोऱ्या. कामसारोनी सकळ मिळून यावगे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सर्वांनी शिदोऱ्या आणून एका ठिकाणी खडकावर ठेवलेले आहेत महाराज. देवानी मध्यभागी बसून शिदोऱ्या सोडायला सुरुवात केली आहेत. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. देवानी सर्वांचे शिदोरे एकत्र केलेले आहेत आणि सर्वांना प्रसाद द्यायला लागलेले आहेत महाराज. आता तो प्रसाद वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात न मिळणारा काला साधू संतांच्या सानिध्यामध्ये आपल्यापर्यंत येऊन त्या कालाचा प्रसाद पोहोचलेले आहे. तुका म्हणे काला कोटे अभेद देखिला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता संगे. आता काला मिळतंय पण कोणाला मिळतंय? तर महाराज एका ठिकाणी सांगतात, काला वाटू एकमेका, वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव असला पाहिजे. काला कोणाला मिळतंय? निका वैष्णवाला मिळतंय. निका म्हणजे एक नंबरचं प्युअर नाही का? प्युअर आपण ते दुकानात जाऊन म्हणतो की नाही, एक नंबरचे शेंगदाणे द्या, किडे वगैरे नसले पाहिजे, बारीक बारीक नसले पाहिजे, मोठे मोठे असले पाहिजे, एक नंबर प्युअर, नाही का? मग तसंच महाराज वारकरी सुद्धा कसा असला पाहिजे, वैष्णव कसा असला पाहिजे. आता वैष्णव म्हणायचंच कोणाला? महाराज एका ठिकाणी सुंदर सांगतात, आमच्याकडून दुसऱ्यांना अजिबात त्रास होऊ नये असं ज्याचं वागणं आहे ते वैष्णव आहे. वैष्णव जन तो तेणे काही येजे पीडा पराई. आमच्याकडून कोणाला तिळाचं दाणा इतकं सुद्धा त्रास होऊ नये असं वागणारा वैष्णव आहे. वारकरी कोणाला म्हणायचं आहे? आता काल माऊलींची प्रस्तावना झालेली आहे, प्रस्थान झालेले आहे. माऊली पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत, बरोबर आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो? वारी म्हणतो. आता आपल्यात सुद्धा बरेचसे काही विकार झालेले आहेत महाराज. महाराज म्हणतात वारीला जाऊ नये असं नाही, पण वारीला जाऊन प्रत्येक वारीत आपला एक एक दुर्गुण तिथं घातलं पाहिजे, आपलं अवगुण तिथं घातलं पाहिजे. तीर्थाशी गेले काय खून, नाही पलटले अवगुण. तीर्थाला गेल्यावर काय गेलं पाहिजे? आमचे अवगुण गेले पाहिजेत. मग आता वार आणि करी, कशानं कशावर वार करी? आमच्यात झालेले जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणाला महाराज आपल्यात असणारं जे ज्ञानाचं खड्ग आहे, तो ज्ञानाचं खड्ग घेऊन अज्ञानामुळं वाढलेले जे विकार आहेत त्या विकारावर वार करणारा खरा वारकरी आहे.
आणि त्या वारकऱ्यांना आणि वैष्णवांना मिळणारा हा काल्याचा प्रसाद आहे. आणि आजच्या दिवशी आपल्या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री संत नारायण स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना हा काल्याचा प्रसाद प्राप्त होत आहे. आणि या काल्याच्या प्रसंगी 4 चरणाची सेवा या न्यायाप्रमाणे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशवा न च श्रेयोन पश्यामि हत्वा स्वजनमावे. आपण निमित्ताचे धनी आहोत. साळुंकी मंजुळा बोलत ऐशी वाणी शिकविता धनी वेगळाची बुद्धीचा जणिता लक्ष्मीचा पती. बुद्धीला चालना देणारे ते प्रभू असल्यामुळं झालेले कीर्तन पुष्प प्रभूंच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, भगवान पंढरीश सुंदर असे गुणीजन मंडळी, सर्व गुणीजन मंडळाच्या चरणी झालेले कीर्तन पुष्प समर्पित सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर भानुदास एकनाथ भानुदास कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज सिंके लांबविले दुरी होतो तिघाचे उतरे हे महातीचा दरवाई दुई मोकरा तुका म्हणे हाती योगाधिक मुदेने दीपा घंटी धरिला कृष्ण उत्तम लोकाला